नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्रीनिश नर्सिंग क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन। आज आपण बघणार आहोत तांत्रिक क्वेश्चन। तर चालू करूयात। क्षयरोगाचा शोध रॉबर्ट कॉक यांनी 1882 साली लावला, म्हणून क्षयरोगाला कॉक्स डिसीज असे म्हणतात। रॉबर्ट कॉक यांना 1905 साली नोबेल अवॉर्ड मिळाला। नंतर आहे जगातील सर्वात जास्त क्षयरोगी हे भारतामध्ये आढळतात। क्षयरोग कसा आहे? हा संसर्गजन्य आजार आहे। एका व्यक्तीला जर झाला तर त्या व्यक्तीच्या थुंकण्यातून किंवा खोकल्यातून शिंकण्यातून तो जंतू हा लगेच बाहेर पडतो, त्यामुळे तो लगेच पसरतो। नंतर बघूया, जागतिक क्षयरोग दिन हा 24 मार्चला साजरा केला जातो। तर 24 मार्च 1882 साली रॉबर्ट कॉक यांनी टीबीच्या जीवाणूचा शोध लावला, म्हणून हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून ओळखला जातो। किती? 24 मार्च। माणसांप्रमाणेच गाई म्हशींनाही क्षयरोग होतो, त्यास बोवाईन टीबी किंवा बोवाईन ट्युबरक्युलोसिस असे म्हणतात। टीबीचे प्रमुख लक्षण 3 आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त काळ खोकला असणे। टीबीवरील उपचार बीसीजी वॅक्सिन। जन्मतः बाळाला नाहीतर 1 वर्षापर्यंत आपण बीसीजी वॅक्सिन देऊ शकतो, बॅसिलाई कॅल्मेट ग्युरिन। नंतर आहेत बीसीजी वॅक्सिनला 18 जुलै 2021ला 100 वर्ष पूर्ण झाले। ही पहिली अशी लस आहे जिला 100 वर्ष पूर्ण झाले। किती? 18 जुलै 2021 साली। बीसीजी म्हणजे बॅसिलाई कॅल्मेट ग्युरिन। टीबीवरील औषधोपचार डॉट्स थेरपी। डॉट्स म्हणजे डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स, म्हणजे प्रत्यक्ष नियंत्रणाखाली घेतलेला उपचार। डॉट्स औषधोपचाराचा कालावधी हा 6 किंवा 8 महिन्याचा असतो आणि डॉट्सची अंमलबजावणी 26 मार्च 1997 साली झाली। 1997 पासून सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमासही सुरुवात झाली होती। बीसीजी लसीत क्षयाचे जंतू हे जिवंत परंतु निष्क्रिय असतात। ती लाईव्ह वॅक्सिन आहे। त्यामध्ये जे मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस हे जे क्षयरोगाचे जंतू असतात ते जिवंत स्वरूपाचे असतात, परंतु ते निष्क्रिय केलेले असतात, म्हणजे अर्धवट मेलेल्या स्वरूपामध्ये असतात। बीसीजी वॅक्सिनची इम्युनिटी ही 80% आहे, म्हणजे 80% त्यापासून संरक्षण होतं। पण जवळपास म्हणजे एकदा वॅक्सिन घेतल्याच्या नंतर आपल्याला तो आजार होत नाही, परंतु आपण संपर्कात आलो तर आपल्याला थोडाफार धोका राहू शकतो। बीसीजी वॅक्सिन ही 1927 पासून ही लस इंजेक्शन स्वरूपात देण्याची मान्यता अगोदर ओरली देत होत, म्हणजे 1927च्या अगोदर बीसीजी वॅक्सिन ही ओरली देत असत पोलिओसारखी, परंतु 1927 पासून ही इंजेक्शनच्या स्वरूपामध्ये हिला मान्यता दिली। कोणी? तर WHO ने। नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन ट्युबरक्युलोसिस कुठे आहे? तर चेन्नई, तामिळनाडू या राज्यामध्ये। त्याची स्थापना ही 1956 साली झाली। नंतर आहेत नॅशनल ट्युबरक्युलोसिस इन्स्टिट्यूट बेंगलुरू, कुठे? तर कर्नाटकामध्ये। त्याची स्थापना ही 1959 साली झाली। टीबीवरील लस निर्मिती कुठे? तर गिंडी, तामिळनाडू या राज्यात। प्लेग हा आजार एअरसिनिंग पेस्टिस या जीवाणूमुळे होतो। प्लेगग्रस्त पिसवा चावल्यामुळे जो प्लेग होतो तर त्याचा अधिशन काळ किती? 2 ते 7 दिवसाचा असतो। नंतर प्लेगचे जंतू रक्तात पसरल्याने त्याचा अधिशन काळ 1 ते 3 दिवसाचा राहतो। नंतर प्लेगचे जंतू हे श्वासाद्वारे शरीरामध्ये गेल्याच्या नंतर जो जंतूचा अधिशन काळ असतो तो किती असतो? 2 ते 7 दिवस। म्हणजे प्लेग हा 3 प्रकारे होऊ शकतो। एक तर दूषित रक्तामुळे, प्लेगग्रस्त पिसवा चावल्याने आणि नंतर श्वासाद्वारे। प्लेगची साथ चालू असताना नर्स आणि डॉक्टर्सना काय देतात? तर टेट्रासायक्लिन हे इंजेक्शन दिले जाते, कारण की सर्वात जास्त धोका हा डॉक्टर्स आणि नर्सेसना आणि हेल्थ वर्कर्स यांनाच असतो। निमोनिया हा आजार डिप्लोकोकस निमोनी या जीवाणूमुळे होतो। निमोनियाचा परिणाम लंग्सवर होतो, म्हणजे दोन्ही फुफ्फुसांवरती निमोनियाचा परिणाम होतो आणि ते बाधित होतात। निमोनियाचा प्रसार हा हवेमार्फत होतो, म्हणजे तो श्वसन मार्गाचा आजार असल्यामुळे त्याचा प्रसार हा हवेमार्फतच होणार। डबल निमोनिया म्हणजे दोन्ही लंग्सला निमोनिया होणे, म्हणजे दोन्ही फुफ्फुसांना निमोनिया होणे। विषाणूमध्ये पेशी रचना नसतात। जे विषाणू असतात त्यामध्ये पेशी रचना नसतात। विषाणूमध्ये पेशीभित्तिका आणि पेशी अंगकेही नसतात।
नंतर आहेत विषाणूंना प्रथिनांचे आवरण असते. विषाणूचा शोध लुईस पाश्चर या शास्त्रज्ञांनी लावला. विषाणूचा आकार जीवाणूपेक्षा 100 पट लहान आहे. 10 nm ते 100 nm इतक्या दरम्यान आहे. विषाणू म्हणजे DNA व RNA पासून बनलेला रेणू असून त्याला प्रथिनांचे आवरण असते. डिऑक्झिन्यूक्लिक ॲसिड आणि रायबोन्यूक्लिक ॲसिड यांपासून बनलेले हे विषाणू काय आहेत, त्याचे रेणू आहेत आणि त्याला प्रथिनांचे आवरण आहे. विषाणूचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मायक्रोबायोलॉजी होय. पहिल्या विषाणूचा शोध तंबाखूला लागणाऱ्या रोगाच्या तपासामध्ये सापडला. बायोजेरिकने पहिला विषाणू 1898 साली प्रथम शोधला. विषाणू हे स्वतंत्रपणे वाढू शकत नाही. तसेच विषाणू हे काय असतात, पूर्णपणे परोपजीवी असतात. विषाणूचा आकार दंडाकार, गोलाकार किंवा बेडकाच्या फिलाप्रमाणे असतो. विषाणू हे फक्त प्राण्यांच्या जिवंत पेशीतच जिवंत राहू शकतात. आपण बघितलंच की विषाणू हे स्वतंत्रपणे वाढू शकत नाही, तर ते फक्त प्राण्याच्या शरीराच्या किंवा त्या जिवंत पेशीमध्येच तो जिवंत राहू शकतात. म्हणजे त्यांना जगण्यासाठी कोणती तरी जिवंत पेशी हवी असते. नंतर आहेत कांजणे हा आजार विषाणूजन्य व संसर्गजन्य आहे. कांजणे हा व्हेरिसेला जोस्टर या विषाणूमुळे होतो. कांजणे या आजाराचा अधिशयन काळ 7 दिवस व जास्तीत जास्त 21 दिवस असतो. मुख्यतः कांजण्या एकदा होऊन गेल्यानंतर आयुष्यभर संरक्षण मिळते. म्हणजे एकदा कांजण्या जर झाल्या तर त्यामुळे आपल्या शरीराला त्यापासून इम्युनिटी भेटते आणि नंतर आपल्याला कांजण्या होत नाही. कांजण्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला VZIG इंजेक्शन देतात. म्हणजे व्हेरिसेला जोस्टर 2 इम्युनोग्लोबिन हे इंजेक्शन देतात. विषाणूजन्य व संसर्गजन्य आजार म्हणून गोवर हा आजार ओळखला जातो. म्हणजे एकाला जर का झाला तर तो दुसऱ्यांना होण्याची शक्यता असते आणि तो विषाणूमुळे होतो. म्हणून काय, गोवर हा संसर्गजन्य आणि विषाणूजन्य आजार आहे. गोवर हा पॅरामिक्झो व्हायरस यामुळे होतो आणि गोवर हा आजार मुख्यतः 5 वर्षाखालील बालकांमध्ये जास्त आढळतो. का? कारण की त्यांची इम्युनिटी पॉवर ही कमी असते. म्हणून आपण बाळ जेव्हा 9 महिन्याचे होते तेव्हा त्यावेळेसच त्याला मिजल्स वॅक्सिन देतो, गोवरची वॅक्सिन देतो आणि त्यासोबतच व्हिटॅमिन एचा डोसही देतो. कारण गोवरची वॅक्सिन दिल्याच्या नंतर शरीरामध्ये व्हिटॅमिन एची कमतरता भासू नये म्हणून आपण व्हिटॅमिन ए ही वॅक्सिन देतो. 6 महिन्यापर्यंत बाळ आईचे दूध पितात, त्यामुळे बाळाला त्या दुधापासून इम्युनिटी भेटत राहते. परंतु 6 महिन्याच्या नंतर बाळ हे वरचे अन्न खाते, त्यामुळे त्याला बाहेरचा संसर्ग होईल याची भीती असते. त्यामुळे त्याला 9 महिन्याच्या नंतरच गोवरची वॅक्सिन देतात. बाकी सर्व वॅक्सिन या जन्मता 1 वर्षापर्यंतच्या आतमध्ये सर्व वॅक्सिन देणे म्हणजे बाळाचे संपूर्ण लसीकरण झाले असे म्हटले जाते. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रीनिश नर्सिंग क्लासेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.